नमस्कार मंडळी, सर्वप्रथम सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि मराठी नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। तर मंडळी, आमची आता तयारी चालू आहे गुढी उभी करायची। तर चला पाहूया। खतरनाक बाजूला खाली गुढी पाडव्यावरती हार्दिक शुभेच्छा असतील। साठी लिंबाडाचा पाला घेतो। नाही वाटत मला पाहिजे का तिथे नाही लिंबाडाचा पाला। अजून काय चाफ्याची फुलं, चाफ्याचं झाड आहे घेऊन जाऊ डेकोरेशनसाठी। याला आम्ही कागदी फुलं बोलायचो, तुमच्याकडे काय बोलतात? उन्हाळ्यामध्ये मस्त वाटतात ती फुलं। अरे आले का काजू? हां अगो काजू पकडे अबे इकडे पण कच्चा आहे। चला आता लिंबाड्याचे पाला वगैरे आणि फुलं घेतली, गुढी उभी करूया। इकडे मामीने नैवेद्यासाठी गुलाच्या पोळ्या करायला घेतल्या होत्या, त्या पण चुलीवरती। गुलाच्या पोळ्या आहेत ना? होलीला 4 फुलं गेली, होलीला वेगळी जातात तर फरक खेळायला आलू बघा किती मोठी गुढी आणली मामाने, सर्वात मोठी इथे परिसरामध्ये, जवळजवळ 30 फूट असेल। चला बाकी सर्व तयारी झाली। आता इकडे आम्ही निंबाड्याचा पाला, ही फुलं वगैरे चाफ्याची फुलं आणली, रांगोळी पाट रेडी आहे। आंब्याची पानं घराच्या बाजूलाच आहेत। चला बाकी सर्व तयारी झाली। रांगोळी पाहू शकता, मी स्वतः काढली।
थोडंसं ताजं पाणी घेऊन गौरवने गुढी धुवायला घेतली. गुढीपाडवा म्हणजेच मराठी नवीन वर्ष आणि हा सण जल्लोषामध्ये साजरा झालाच पाहिजे म्हणून आम्ही सकाळपासूनच तयारीला लागलो होतो. इकडे गौरव गुढी धुत होता, मामा तिकडे बाकीची तयारी करत होता आणि मामी नैवेद्यासाठी गुळाच्या पुरणपोळ्या आणि बाकी जेवण बनवत होते. या मंडळी चहा प्यायला. हां ती काटे असते काटे असते. बरं आहे त्याचा चॅनल आहे मुरबाडकर थिंग्स. सबस्क्राईब वाढव. कलर आणि कलर आणि रांगोळीचा तू केले घ्या मोठी. ठीक आहे बापरे बापरे तुम्ही मोठं. आता याने आता रविवारी रामराज्य
हो जा मा फोले लागले पटकन होय. हा वेगळा आहे ना थोडा. ब्लॉग टाकणार का रील टाकणार होती? हा मिनी ब्लॉग असणार आहे. कुडीला आणि देवाला नैवेद्य दाखवून झाल्यावर गौरवने पोळी खायला आणली, ते पण वरती मस्त तूप टाकून. आणि इकडे मामाने काय केलं होतं तर मामाने लिंबाडाच्या पाल्याचा रस बनवला होता. कारण आमच्याकडे शास्त्र आहे की जर आपण हा लिंबाडाचा रस गुढीपाडव्याच्या दिवशी पिलो तर आपण सर्व रोगराईपासून दूर राहतो. म्हणून मामाने सर्वांना पाजत होता. पाण्यावर काय गौऱ्या लिंबाड्याचा रस मामाने गोड आहेत म्हणून दिलेला लिंबाड्याचा रस इतका कडू होता की विचारू नका. कारल्यापेक्षा जास्त कडू होता. पण काय करणार, शास्त्र आहे आजारी पडणार नाही म्हणून मी कटकन पिऊन टाकला. आणि या छोटीला पण मामाने नारळाचं पाणी आहे असं सांगून तो लिंबाडाचा रस पाजायला घेतला. तिची तुम्ही आता रिॲक्शन पाहू शकता, एकदम पाण्यासारखी होती. काय होता मामा मात्र खरंच नारळाचं पाणी आहे असं समजून गटागट पित होता. एका गोडा पिऊन टाक. या दिवशी गोड लागतंय. तो पळाला ना, तो दुसऱ्याला बोलतो ना. मग कुठं एवढा कडू आहे? आज नाही कडू लागेल. आज नाही कडू लागेल. ह्यो का मी एवढं पाला तोंडात टाकलेला आहे. नाही तर एक पान नाही धरू शकत. तू बघ बच्चा पिए लिया. हाँ बाबा का बर्थडे टाक ना. पोलिओ आधी पोलिओ द्वार लागे ना. वाली काय बेकारना दे. एकदा वाचला डायरेक्ट वरतून ते जाऊन लावू. आम्हाला सगळ्यांना पाजून झाल्यानंतर मामा पाड्यावरती बाकीच्या लोकांना पाजायला निघाला. लिंबाडाचा तो एकदम कडू कडू असणार रस. रस्त्यात जेव्हा भेटेल त्याला मामा औषध म्हणून लिंबाडाचा रस पाजत होता. आणि लहान मुलं तर तो रस पिऊन पळून जात होते. मामाच्या बागेतील या आंब्यांच्या झाडांच्या कैऱ्या पाहू शकता. ही मामाची आंब्यांची बाग आहे. आणि आता आपण आलो आंबे खायला. हे बघा
किती मोठ्या मोठ्या कैऱ्या आहेत. चला, तोडून घेतो. गॉड, एक नंबर. बाटा नाही झाला होते का झालं. तेवढंच का व्हाईट आहे. अशा प्रकारे संध्याकाळी 5च्या नंतर सर्वांनी गोडी उतरून घेतल्या. तर मंडळी, व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. द मुरबाडकर थिंग्स. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.